तर पुण्यामध्ये छात्रों की गूंज कार्यक्रमाला काही वेळातच सुरुवात होत असताना नवी दिल्लीमध्ये भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झालेले आहेत। भाजपच्या नव्या कार्यकारिणीला पंतप्रधान मोदी मार्गदर्शन करतील। कोणतं कानमंत्र, राजकीय कानमंत्र आगामी काळासाठी पंतप्रधान मोदी या नवीन कार्यकारिणीला देणार हे पाहावं लागेल। तर केंद्र पातळीवरती चर्चेत असलेले दोनही हेवीवेट नेते आज दोन महत्त्वाचे कार्यक्रम करतात। एक आहेत राहुल गांधी, छात्रों की गूंज कार्यक्रमातनं ते विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान, भाजपचे नेते नरेंद्र मोदी हे आपल्या नव्या कार्यकारिणीसोबत कनेक्ट होतील। नव्या कार्यकारिणीला आगामी राजकीय रणनीतीबाबत त्यांचा कोणता संदेश असेल याची सुद्धा उत्सुकता आहे। त्या दोन्ही कार्यक्रमांची सध्या जोरदार चर्चा आहे। 2029ला जरी लोकसभेच्या निवडणुका पार पडणार असल्या तरी आगामी काळामध्ये अनेक महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुका या होणं अपेक्षित आहेत। त्यामध्ये सर्वात मोठं राज्य म्हणजे अर्थातच उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं भाजपची पुढची रणनीती नेमकी काय असेल, कशी असेल याची उत्सुकता आहे। राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी थोड्या वेळापूर्वीच पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं, त्यामुळे यावेळेला एक प्रकारे या दोन नेत्यांमध्ये आपल्याला टक्कर पाहायला मिळते। दोघेही संवाद साधणार आहेत, एक आपल्या पक्षातल्या नव्या कार्यकारिणीशी तर दुसरे नेते अर्थात राहुल गांधी देशातल्या तरुणाईशी। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे दिल्लीतनं सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत। एकीकडे राहुल गांधींचा पुण्यातला कार्यक्रम, दुसरीकडे पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम, या दोन्ही कार्यक्रमांचं विश्लेषण कसं करशील? निश्चितच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज दिल्लीमध्ये या राष्ट्रीय कार्यकारिणीला भेटणार आहेत। जी राष्ट्रीय कार्यकारिणी नितीन नवीन यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की नितीन नवीन यांना राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर बराच कालावधी गेला आणि त्यानंतर त्यांनी आपली कार्यकारिणी जाहीर केली। आता राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि त्यांच्या सोबत राष्ट्रीय संघटन मंत्री भाजपचे BL संतोष यांनी नरेंद्र मोदींचं स्वागत केलंय आणि नरेंद्र मोदींना घेऊन ते आता पार्टी मुख्यालयामध्ये, पक्षाच्या मुख्यालयामध्ये जात आहेत आणि तिथे पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत। आता हा आकडा साधारणतः 50-55च्या घरात आहे, त्यामुळे जर नरेंद्र मोदींनी तिथे व्यक्तिशःही प्रत्येकासोबत काही चर्चा, गटागटांनी वेगळ्या काही चर्चा आणि त्याशिवाय एकत्रितपणे संपूर्ण कार्यकारिणीला संबोधन असा कार्यक्रम नरेंद्र मोदींचा होऊ शकतो। आणि त्याशिवाय आजच भारतीय जनता पक्षाने आपली एक नवी समिती जाहीर केली, ज्या समितीमध्ये त्यांनी नितीन नवीन, हर्ष संघवी जे गुजरातचे गृहमंत्री आहेत आणि तरुण आहेत, त्याशिवाय विनोद तावडे, स्मृती इराणी यांचा समावेश केला आणि ही समिती काम करणारे देशातील तरुणांसोबत संवाद साधण्याचं, तरुणांविषयी आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व कार्यक्रमांचं संचालन करण्याचं आणि या समितीच्या नंतर आता नरेंद्र मोदी या सगळ्या नव्या कार्यकारिणीला भेटतात। त्यामुळे या कार्यकारिणीला आगामी 7 राज्यांच्या निवडणुका, पुढल्या वर्षी होत असलेल्या राष्ट्रपती निवडणुका आणि त्याशिवाय भारतीय जनता पक्ष म्हणजे केवळ बरोबर आहे, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या संवादाला विशेष महत्त्व आहे भाजपच्या दृष्टिकोनातून। त्यामुळे ते काय कानमंत्र देतात याची माहिती जाणून घेत राहू सोमेश।